न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा। राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पहिल्या वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। येत्या रविवारी 25 तारखेला सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत शुभारंभ लॉन्स डीपी रोड म्हात्रे पुलाजवळ पुणे येथे होणाऱ्या या संमेलनात राज्यभरातून वारकरी सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हरिभक्त पारायण विठ्ठल आबा महाराज मोरे, राज्य उपाध्यक्ष हरिभक्त पारायण मुबारक महाराज शेख, युवा वारकरी विभाग संपर्क प्रमुख हरिभक्त पारायण सूरज महाराज लवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आबा महाराज मोरे म्हणाले, वारकरी संमेलनाध्यक्षपदी संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे माजी अध्यक्ष हरिभक्त पारायण बापूसाहेब महाराज देहूकर, तर स्वागत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आहेत। संमेलनाचे उद्घाटन रविवारी सकाळी 10 वाजता हरिभक्त पारायण भारत महाराज जाधव, हरिभक्त पारायण राजाभाऊ चोपदार, हरिभक्त पारायण राजेंद्र एप्रे महाराज आणि युवा नेते युगेंद्र श्रीनिवास पवार यांच्या हस्ते होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत पहिल्या वारकरी संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी 5 वाजता होणार आहे। संमेलनात दुपारी 3:30 वाजता धर्म आणि राजकारण या विषयावर जयंत पाटील यांची प्रमुख मुलाखत ज्येष्ठ संपादक संजय आवटे घेणार आहेत। उद्घाटनानंतर महाराष्ट्राच्या जडणघडणीत वारकरी संप्रदायाचे योगदान या विषयावर आयोजित परिसंवादात संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर रफिक सय्यद, हरिभक्त पारायण गणेश महाराज फरताळे, हरिभक्त पारायण राजेंद्र एप्रे महाराज वक्ते म्हणून सहभागी होतील। परिसंवादाचे अध्यक्षस्थान हरिभक्त पारायण बालाजी महाराज जाधव भूषविणार आहेत। दुपारच्या सत्रात हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज रक्षक यांच्या अध्यक्षतेखालील परिसंवादात हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज बंडगर, हरिभक्त पारायण गणेश महाराज फरताळे, हरिभक्त पारायण ज्योतिताई जाधव सहभागी होतील। दिंडी सोहळ्याकरिता भजन साहित्य प्रदान आणि पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, असंही आबा महाराज मोरे यांनी नमूद केले। संमेलनात हरिभक्त पारायण भगवती ताई, बाबा महाराज सातारकर, भारत महाराज घोगरे, तुळशीराम महाराज सरकटे, जलाल महाराज सय्यद, महादेव महाराज बोराडे यांच्यासह वारकरी संप्रदायातील इतर अनेक महाराज संत साहित्यांचे अभ्यासक तसेच खासदार सुप्रिया सुळे, डॉक्टर अमोल कोल्हे, अमर काळे, भास्कर भगरे, सुरेश म्हात्रे, बजरंग सोनवणे, निलेश लंके, धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, अशोक पवार, रोहित पवार, प्राजक्त तनपुरे, बाळासाहेब पाटील, सुमन पाटील, संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा, मानसिंग नाईक, लिज्जत पापडचे सुरेश कोते, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित राहणार आहेत। विवेकाची एकात्मतेची पेरणी व्हावी संयोजन समितीमध्ये हरिभक्त पारायण श्यामसुंदर सोन्नर महाराज, राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजी खटकाळे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर सुनील जगताप, बिल्डर सेलचे अध्यक्ष मिलिंद पाटील, ज्ञानोबा तुकारामांचे संपादक डॉक्टर श्रीरंग गायकवाड यांचा समावेश आहे। वारकरी संप्रदाय वैश्विक विचारांचा जातीभेदाच्या पलीकडे जाऊन एकात्मतेचा संदेश देतो। शिव फुले शाहू आंबेडकरांनी हाच वारसा पुढे नेत आपल्याला प्रेरणा दिली। वारकरी संप्रदायाचा हाच विचार घेऊन समाजात विवेकाची, सर्व जाती धर्माच्या एकात्मतेची पेरणी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीची स्थापना झाली आहे। शरद पवार यांच्या आशीर्वादाने जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आबा महाराज मोरे यांच्या अध्यक्षतेखाली या आध्यात्मिक आणि वारकरी आघाडी राज्यभर कार्यरत असल्याचे हरिभक्त पारायण मुबारक महाराज शेख म्हणाले। रामकृष्ण हरी। राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुणे येथे वारकरी संमेलनाचे आयोजन केले आहे। शुभारंभ लॉन्स डीपी रोड म्हात्रे पुलाजवळ पुणे हे कार्यक्रमस्थळ आहे। संमेलनाची वेळ सकाळी 9:30 ते संध्याकाळी 7 पर्यंत आहे। संमेलनाचं उद्घाटन सकाळी 10 वाजता हरिभक्त पारायण बापूसाहेब देहूकर यांच्या शुभ हस्ते होणार आहे। त्यानंतर एक परिसंवाद होणार आहेत, त्याच्यामध्ये नामवंत कीर्तनकार सहभागी वक्ते म्हणून असणार आहेत आणि दुपारच्या भोजन सुट्टीनंतर अजून एक परिसंवाद होणार आहे, त्याच्यातही नामांकित वक्ते उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर दुपारी 3:30 ते 4 वाजता आदरणीय जयंत पाटील साहेब यांची प्रकट मुलाखत लोकमतचे संपादक संजय आवटे सर घेणार आहेत। त्यानंतर 5 वाजता आदरणीय शरद पवार सर यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे व जयंत पाटील साहेब, शरद पवार साहेब यांच्या भाषणाने या कार्यक्रमाचा समारोप होईल व त्यानंतर भोजन समारंभ होईल।
पुरोगामी विचारांचा प्रचार प्रसार करणे हा या संमेलनाचा मुख्य हेतू आहे. किती वारकरी आणि कुठल्या संपूर्ण महाराष्ट्रभरातून याला वारकरी येणार आहेत. साधारणतः 1,500 वारकऱ्यांची उपस्थिती याला लाभणार आहेत. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.